पुण्यामध्ये काँग्रेसला लागलेली गळती थांबण्याचं नाव घेत नसल्याची स्थिती आहे। महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी आज पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि सरचिटणीस पदाचा राजीनामा पक्षाकडे सोपवलाय। आधीच अडचणीमध्ये असलेल्या काँग्रेसला नाराज नेते मंडळीची मनधरणी करता येत नसल्याचं दिसून येतंय। पक्षातील नेते मंडळींमध्ये समन्वय नसून अंतर्गत गटबाजीमुळे कार्यकर्ते हताश असल्याची परिस्थिती काँग्रेसमध्ये पाहायला मिळते। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये तनिषा भिसे या महिलेच्या मृत्यू प्रकरणामध्ये ससून समितीचा दुसरा अहवाल समोर आलाय। या दुसऱ्या अहवालामध्ये डॉक्टर घैसास हे दोषी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। डॉक्टर घैसास यांच्यावर पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यांच्यावर उपचारादरम्यान हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। पिण्याच्या पाण्याची टंचाई वाढत असल्यामुळे पुण्याच्या भोर तालुक्यातील अतिदुर्गम असलेल्या 4 ग्रामपंचायतींनी भोर पंचायत समितीकडे टँकरच्या मागणीचे प्रस्ताव सादर केले। त्यापैकी 2 गावांचे टँकर मंजूर झाले असून लवकरच टँकरना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे। भोर तालुक्यामध्ये साळवडे, करंदी तसंच खेबा, वारखंड, जैतपाडची, हंबुंबे, वस्ती शिळिंब या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते। यामध्ये साळवडे आणि करंदी या 2 गावांचा पाणी टँकरचा प्रस्ताव मंजूर झालाय। पुण्यामधील धायरी इथला धोकादायक कचरा प्रकल्प बंद करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी आंदोलन केले। संतापलेल्या नागरिकांनी घंटानाद आंदोलन केले। गार्डनसाठी आरक्षित केलेल्या जागेवरच महापालिकेनं गैरमार्गाने कचरा प्रकल्प उभारल्याचा आरोप त्यांनी केला आहे। भोरमधल्या बचत गटातील महिलांच्या हाती आता स्टेरिंग आलेलं आहे। महिला बचत गटांना वाहन चालवण्याचं प्रशिक्षण दिलं जात आहे। भोर पंचायत समितीने हा उपक्रम हाती घेतलाय। महावितरणच्या पुणे परिमंडळाचा वार्षिक महसूल गेल्या 2 वर्षांमध्ये 21,280 रुपयांवर गेलाय। विविध उपक्रमांमुळे महसुलामध्ये 5,137 कोटी 55 लाख रुपयांची वाढ झाली आहे। अचूक देयक त्याचबरोबर वीज आणि वाणिज्य हानीमध्ये घट झाल्यामुळे परिमंडळामध्ये महसुलात वाढ झाली आहे। पुण्यातील ससेवाडी गावामध्ये दुर्मिळ उदमांजर कोरड्या पाण्याच्या टाकीमध्ये पडलेलं होतं। पाण्याच्या शोधामध्ये आलेलं हे उदमांजर टाकीत पडलेलं असताना प्राणीमित्रांनी त्याला बाहेर काढून जीवदान दिलंय। पुण्याच्या राजगड तालुक्यातील डोंगर तालुक्यातील गवताला अज्ञातांनी आग लावल्याची माहिती मिळते। आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय। सुदैवाने यामध्ये जीवितहानी झालेली नाही। पोलीस असल्याची बतावणी करून वयोवृद्ध नागरिकांना लुटणाऱ्या आरोपीला जेरबंद करण्यात आले। आरोपीला लोणी काळभोर परिसरातून पुणे पोलिसांच्या युनिट 6 या शाखेने अटक केली आहे। पोलिसांनी आरोपीकडून 8,68,000 रुपया किमतीचे दागिने जप्त केले। पुणे विद्यापीठाच्या परकीय भाषेच्या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। फ्रेंच त्याचबरोबर जपानी, रशियन यासारख्या भाषा शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना 31 मे पर्यंत अर्ज करता येणार आहे। तर या प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी 14 जून रोजी प्रसिद्ध होईल। पुण्यातील जिजामाता शाळेतील विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून पक्ष्यांसाठी घरटी बनवलेली आहेत। वाढत्या तापमानामुळे पक्ष्याच्या निवाऱ्याची आणि चारा आणि पाण्याची सोय व्हावी यासाठी विद्यार्थ्यांनी हा उपक्रम सुरू केला आहे।